मुखेडच्या मतदारसंघातील गोरबंजारा समाजाला मला सांगायचं आहे, ह्या तुषार राठोड जर आपल्यासाठी त्या ठिकाणी तोंड उघडत नसेल तर त्याच्या ठुरल्यावर लाथा मारा आणि त्याला घरी बसवा, त्याशिवाय ते गेम चालणार नाही। आणि त्यासोबत मला या ठिकाणी संजय राठोडला देखील सांगायचं आहे, ही लोक आमचे विरोधक नाहीयेत, ही लोक आमची दुश्मन नाहीयेत। आमचा राग यासाठी आहे की तुम्ही गोरबंजारा समाजाच्या मतांवर त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करताय। तुम्ही आमचे दुश्मन नाहीत, तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमच्या समाजावर राजकारण करताय, आमच्या समाजावर करोडो अब्जोची प्रॉपर्टी त्या ठिकाणी कमवताय। तुम्हाला वाटत असेल की आम्ही पक्षाच्या भरोश्यावर निवडून येतो, ही खोटी गोष्ट आहे। अरे तुमच्या पक्षामध्ये जर तेवढी ताकद असेल तर जिथे गोरबंजारा समाजाचं मतदान नाही तिथून तुमच्या पक्षाला सांगा की निवडून आणा म्हणून। धमक असेल तर तुमच्या पक्षाची मला चॅलेंज आहे तुमच्या पक्षाला की जिथे गोरबंजारा समाजाचं मतदान नाही तिथून तुम्ही निवडणूक जिंकून दाखवा। तुम्ही गोरबंजारा समाजाच्या मतांवर त्या ठिकाणी निवडून येतात आणि गोरबंजारा समाजाला तोंड पुसण्यासाठी काय तर आम्ही मंदिरासाठी पैसे दिले। अरे मंदिराची त्या ठिकाणी भरभराट झाली पाहिजे आम्हाला वाटतं, त्या ठिकाणी आमचं काही दुमत नाही, पण मंदिराला पैसे दिल्यामुळे आमच्या समाजाच्या मुलांचा भवितव्याचा प्रश्न सुटणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। आपला समाज भोळा समाज आहे, આપણો સમાજ ભોળો છે, આપણો સમાજ કેવો છે, देवे नहीं आगो आणि मंदिरे पिसा दे रहा। अरे काही पाटी खान आज काय होते, मंदिर तो सरकार करियच आणि उकाईवर खिसे माहिती काढून दे रो कोणी वर जे काही फंड वर माहिती त्याचा मंदिरे पर ताले ताल तरी हे गे आणि बेडबेट अंदर नोकरी न मिळी तो काही मंदिरे मुंडा काही टाळ कुठते रे आज काय होत काय करे हार काढो। ही मंडळी मंदिराला पैसे दिल्याच्या नावाने, छोटी मोठी एखादी योजना केल्याच्या नावाने या समाजाची दिशाभूल करत आहे। म्हणून मला संजय राठोडला सांगायचं आहे की आज आरक्षणाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, आमच्या मुलाबाळाच्या भवितव्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे। आमचे मुलं शिकून जर कोणी ऊसतोडीचं काम करत असतील, जर कोणी बांधकाम कामगार होत असतील तर त्यांनी जन्मोजन्मी तेच काम करायचं का? काय आमच्या मुलाला भिकेला लावायचं का? अरे लाचारी सोडा, गोरमाटीचं स्वाभिमानी रक्त जरा जागू द्या, जर गोरमाटी रक्त तुमच्यात असेल तर। म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही आमचे दुश्मन नाहीत। हा आजच्या मितीला गोरबंजारा समाज नव्हे तर विमुक्त जाती अमधील 14 जाती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान 1.5 कोटी समाज आहे। या 1.5 कोटी समाजाचा हा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि या 1.5 कोटी समाजाचा प्रश्न तुम्ही हाती घेतला पाहिजे, ते सोडवण्यासाठी काम केला पाहिजे। मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो, आम्हाला श्रेय नकोय, तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न सोडा। तुम्ही जर आमचे प्रश्न सोडवले तर हा समाज तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्ही जर आमचे प्रश्न सोडवणार नसाल तर हा समाज तुम्हाला पायी तुडवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। हा समाज तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। एक व्यक्ती एका माणसाला एक वेळा मूर्ख बनवू शकतो, एक व्यक्ती अनेक माणसाला एकदा मूर्ख बनवू शकतो, पण एक व्यक्ती अनेक माणसाला नेहमीच मूर्ख बनवू शकत नाही, ही गोष्ट जरा चांगल्या प्रकारे लक्षात घ्या। अरे या आमच्या समाजाच्या माता भगिनीच्या चेहऱ्याकडे जरा बघा, आमच्या समाजाच्या जी लोक शेतात काम करतायत, उपाशी तपासी काम करतायत, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, त्यांचे पोट पाठीला चिटकलेले आहेत, त्यांचं थोबाड आतमध्ये गेलेलं आहे। या लोकांची जरा कळकळ लागू द्या, नाहीतर लक्षात ठेवा तो वरचा देखील तुम्हाला माफ करणार नाही, त्या वरच्याच्या न्यायामधून तुमची सुटका होणार नाही, आणि ती वेळ आता आलेली आहे। म्हणून मारे यारियों भाइयों बहनों, कोई भी रह दो, आप समाज रह दो भाई, कौन से समाज रह दो,
जर आपको प्रश्न न छड़ातो हो तो उन्होंने कहीं माथे प्लेट नाचा कहे अरे कतरावदन माथे प्लेट नाचा कतरावदन ये लोग हाजी हाजी करा ये कोई नेता छनी ये कार्यकर्ताचा गोंडा घोळेवार ये कार्यकर्ताचा लाल चाटेवार हे जर नेता रहते तो आपले समाज अन्याय दूर करते पण हे नेता छनी हे दुसरे इशारे पर नाचेवायचं आपण या ओबीसी समाज